तर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन 4 महिने उलटले, पण महायुतीतल्या तिन्ही पक्षांमधलं कुरघोडीचं राजकारण काही संपलेलं नाहीये। पालकमंत्री पदाचा तिढा हा देखील याच कुरघोडीचा भाग होता आणि आता हाच पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी खुद्द गृहमंत्री अमित शहांना मध्यस्थी करावी लागणार आहे। अमित शहा 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे शिंदे गटाची अस्वस्थता वाढली। पालकमंत्री पदाचा कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडणार, बघूया रिपोर्टमध्ये। गेल्या 3 महिन्यांपासून महायुतीत रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाचं भिस्त घोंगडं अजूनही कायम आहे। पालकमंत्री पदाचा महायुतीतला हा वाद सोडवण्यासाठी आता थेट अमित शहांची एंट्री होणार आहे। अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असतील। अमित शहांच्या या रायगड दौऱ्यात पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। शनिवारी अमित शहा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाने रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा प्रतिष्ठेचा केला आहे। अशातच अमित शहा यांनी तटकरे यांचं निमंत्रण स्वीकारल्याने हा शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय। आता रायगडमध्ये गेल्यावर अमितभाई यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि एक प्रमुख पक्ष आहे अजितदादाचा, सुनील तटकरे ज्यांचे अध्यक्ष आहेत, आणि सुनील तटकरे हे आमच्या महायुतीच्या काही प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळं अमितभाई त्या ठिकाणी जे जात आहेत यात काही वावगं नाही, राजकीय नाही, केवळ एक संस्कार संस्कृती जी आहे आपली की महाराष्ट्रामध्ये आपण विरोधी पक्षाच्या लोकांच्या घरी जातो, इथं तर महायुतीचे अध्यक्ष आहे, त्यामुळं अमितभाईंचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये। त्यांनी जो रायगडावर कार्यक्रम घेतला तोही कार्यक्रम त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि मग तटकरेकडे जाणार आहे राजकीय भांडवल करू नये। काळजी करू नका, जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे। आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे, दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे। 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे। सुटे थोडासा धीर धरा। पालिका निवडणुका कधीही होऊ शकतात, त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अमित शहांच्या या दौऱ्यानं महत्त्व आणखीनच वाढवलंय। 12 एप्रिलला सकाळी 10 वाजता पुणे विमानतळावर शहांचं आगमन होईल। सकाळी 11:15 वाजता पाचाडमध्ये लँडिंग होणार आहे। रायगड किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रम सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत असेल। दुपारी 2 वाजता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शहा भोजनासाठी थांबणार असल्याची माहिती आहे। दुपारी 3 वाजता ते मुंबईकडे रवाना होतील। दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असेल। 13 एप्रिलला सकाळी 10 वाजता ते दिल्लीकडे रवाना होतील। अमित शहांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं जितकं लक्ष लागलंय त्याहून जास्त रायगडमधल्या शिंदे गटाच्या आमदारांचं लक्ष लागलंय। मंत्रिपद मिळाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचे वेध भरत गोगावलेंना लागलेत। आता पालकमंत्रीपद जाणार कोणाकडे हे महाशक्तीच ठरवेल आणि हे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर रायगडचा किती विकास होईल हे देवच ठरवेल। मेहबूब जमादार, NDTV मराठी, रायगड।